अगदी झटपट तयार होणारी तिळची ओली चटणी। अगोदर कढई तापवायला ठेवायची, त्यानंतर त्यामध्ये तीळ टाकायची। तीळ ही चांगली भाजून घ्यायची। तीळ ही भाजली केव्हा समजते, ज्यावेळी ती कढईमध्ये तडतड उडते, म्हणजे तिचा तडतड आवाज येतो। अशी लालसर तीळ ही चांगल्या प्रकारे भाजून घ्यायची आहे। अशा प्रकारे चांगली तीळ भाजून घ्यावी। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची। त्यामध्ये तुम्ही लसूण टाकायचा। तुम्हाला चवीनुसार तिखट म्हणजे लाल मिरची पूड टाकायची। थोडी हळद टाकायची। मग त्यानंतर चवीनुसार तुम्हाला आवडेल तसं मीठ टाकायचं। त्यानंतर कोथिंबीर ही स्वच्छ धुवून टाकावी। ओल्या तिळची चटणी म्हणतात कारण त्यामध्ये आपण पाणी नाही टाकतो। त्यानंतर ही चटणी मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची। पद्धतीने मी मिक्सरमध्ये फिरवून घेतली आहे। ही चटणी तुम्ही चपाती, दशमी, पराठे तसेच नान सोबतही खाऊ शकतात। मुलंही अगदी आवडीने खातील। तर तुम्हाला ही चटणी कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।